संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामतीत दाखल झालेला आहे। या स्वागतासाठी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार देखील उपस्थित आहेत। वहिनी काय सांगाल, पालखी सोहळा बारामतीत दाखल होत आहे, दरवर्षीप्रमाणे आपण स्वागताला उपस्थित आहात। आपण सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहत आहात। बारामतीमध्ये पालखीचं स्वागताला सगळी बारामती सज्ज झालेली आहे आणि सगळेच जण उत्साहानं स्वागतासाठी तयार आहेत। आम्ही एन्व्हायरमेंटल फोरमतर्फे येणाऱ्या वारकऱ्यांचं एक रेनकोट देऊन त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत। बारामतीत अनेक ठिकाणी स्वागताच्या वेळेस बॅनर लागलेले आहेत, दादांनी मुख्यमंत्री व्हावं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, काय सांगाल? नेहमी आपल्या नेत्याबद्दल लोक चांगल्या गोष्टी चिंतत असतात आणि पांडुरंगाकडे त्यांनी मागणं मागितलेलं आहे आणि पांडुरंग सगळ्यांच्या इच्छा ऐकत असतं। काल देखील माळेगाव सहकारी कारखान्यात एक हाती सत्ता मिळाली, कसं असा पसंत? खरं सांगायचं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचे मी त्याबद्दल मनापासून आभार मानते। त्यांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे त्याच्याबद्दल खरोखरच सगळ्यांचे मनापासून आभार। कारण शेतकऱ्यांना आणि कामगारांना दादांवरती मोठ्या प्रमाणात विश्वास आहे, म्हणून हे सगळं साक्षात घडलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि हाच विश्वास ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे। खऱ्या अर्थाने काटेवाडीत पालखी येत आहे, कशा पद्धतीची तयारी करेल? कारण मोठ्या प्रमाणात तिथे देखील तुम्ही दरवर्षी स्वागत करता। नेहमीप्रमाणेच सगळेच वारकरी आपल्याकडे यायला उत्सुक असतात आणि आम्ही नेहमीप्रमाणे काटेवाडीकरांनी मेंढ्यांचं रिंगण आणि बाकी सगळी तयारी अतिशय उत्तमरित्या केलेली आहे। काय पांडुरंगाला काय साकडं घाल? नेहमीप्रमाणेच पांडुरंगाच्या चरणी आपण सगळेजण सर्व शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, तळागाळातल्या लोकांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतोय। सगळ्यांना सुखी ठेव आणि ही जी वारी आहे ती अतिशय उत्तमरित्या काहीही चुकीचं न घडता सगळ्यांचं दर्शन चांगल्या प्रकारे घडू दे अशी मनोकामना आपण पांडुरंगाच्या चरणी करूयात आणि ही सगळी वारी अतिशय उत्तमरित्या होईल अशी आशा करूया। नक्कीच खासदार सुनेत्रा पवार यांनी पांडुरंगाच्या सर्व शेतकऱ्यांना यंदा चांगले दिवस येवो, पाऊस पडो अशी पांडुरंगाच्या साकडं घालणार आहे असं देखील सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन नागेश समी, दीपक आपल्या TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।